आमच्यासाठी खूप लवकर सकाळी 6 वाजताच गोकुळदादा त्यांचे ट्रॅव्हलर घेऊन सिन्नर येथे आले होते मारुती मंदिरजवळ. सकाळी 6 वाजता आमची जर्नी सुरू झाली आहे. भेटतं ना रस्त्याने. तर हा आमचा प्रज्ञेश, सिद्धू, सुजित, ही आमची छोटी गँग, बच्चे कंपनी. समृद्धी हायवेचा छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. सूर्योदय होत असतानाचं छान वातावरण आणि भक्तिगीते, अशी सुंदर जर्नी आमची सुरू होती. चला, चहा पिल्यानंतर परत गाडीत बसून समृद्धीच्या रोडवर चहा पिण्यासाठी थांबलेलो होतो. यांचा मेकअप चालू आहे. आम्ही आवरून रेडी झालेलो आहे. हां, या उशिराच आल्या होत्या. 10:30 वाजले आणि 10:30 वाजताच आमचं आवरलेलं आहे. मंदिराजवळ पोहोचलोय. पूजेचं साहित्य, ओटीचं साहित्य घेतलंय. अडीचशेला आहे सर्व. किती वाजले का? लवकर आलोय ना. मंदिरात व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीला बंदी होती, त्याच्यामुळे मंदिरातले व्हिडिओ, फोटो नाही काढले. आणि छान आमचे दर्शन झाले. याच्यानंतर आम्ही अर्नाळा बीचवर जाऊ. शक्यतो कुठल्याही मंदिरात गेलं तर व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीसाठी बंदी असते, त्याच्यामुळे मंदिराच्या बाहेर असते तोपर्यंत व्हिडिओ वगैरे काढते. चला, यांचं फोटोशूट चालू आहे. आमच्या सुवर्णाताईला पण फोटोग्राफीची खूप आवड आहे आणि प्रियाला व्हिडिओची. फोटो ना दर्शन वगैरे झाले आणि आता खाली चाललोय. छान दर्शन झाले आमचे. वज्रेश्वरी मातेचं दर्शन झाल्यानंतर भगवान नित्यानंद समाधी गणेशपुरी येथे दर्शनासाठी आलो. अर्नाळा बीचकडे आलोय.
सोडे का? हॅलो सगळ्यांना नमस्कार. आम्ही आता वज्रेश्वरीवरून थेट अर्नाळा बीचवर आलेलो आहे आणि आता इथे खूप एन्जॉय करणार आहे. बघा तुम्ही आमचा एपिसोड मिस करू नका. बीचवर आल्यानंतर सर्व मैत्रिणींची आठवण आली. विशेष म्हणजे आमच्या मनूची आठवण आली की जिला बीच खूप आवडतो. तर आम्ही बोटमध्ये राईड करण्यासाठी चाललो आहे. शुभमचे पप्पा, चंदू नाना आणि ते समोर गेलेले आणि एक बोट बुक केली आमच्यासाठी. आता आम्ही सर्व चाललो आहे. उंटांची रायडिंग घ्यायची का विचारत आहे, पण आम्ही इच्छुक नाही आहे कारण आम्हाला बोटची रायडिंग घ्यायची आहे. बीचवर काही एवढी गर्दी नाही आहे. पूजा, प्रिया, कीर्ती, संगीता, सुवर्णाताई यांचं फोटोशूट चालू आहे. शुभमचे पप्पा आणि ते राईड करून आलेले आणि आता आम्ही राईड करण्यासाठी जात आहे. शुभमचे पप्पा आणि ते राईड करून आले. आता आम्ही चाललो नमारी भारी. का आम्हाला येऊन नाही दिलं? मस्त वाटतंय ना? इतकी वेळ गरम होत होता, आता मस्त वाटतंय एकदम. एक मिनिट. आणि ही आमची संगीता, हे आमचे रवी भाऊ. किती छान वातावरण आहे संध्याकाळचं. सूर्यास्त होऊ राहिला आहे आणि यांचे सेल्फी चालू आहे, काहींचे व्हिडिओ चालू आहे. बोट रायडिंग वगैरे करून झालंय बीचवर. आता आम्ही पुढे निघालोय. आम्ही सर्वांनी गोळे घेतले. बघा गंध सुधाची स्वच्छ आहे. चांगलं आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही त्र्यंबक रोड येथील हॉटेल संस्कृती येथे जेवणासाठी आलो. तर चला, ऐश्वर्या आणि कृष्णे टेबल बुक केला आहे स्टार्टरसाठी.
त्यांनी मसाला पापड घेतलेला आहे. आम्ही आलो आहेत, बाकीचे येऊ राहिले. सर्वांना स्टार्टरसाठी मसाला पापड, खाकरा घेतला. नंतर जेवणासाठी मिक्स व्हेज, काजू मसाला आणि शेवभाजी घेतली. जेवण झाल्यानंतर बाहेर शेकोटी होती, तिथं छानपैकी आम्ही शेकलो. थंडीही भरपूर वाजत होती, त्याच्यामुळे जेवणानंतर सर्वच शेकोटी भोवती जमा झाले.